जय जिनेंद्र. पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ्य 11 भाग 4. जीवो मंगलम च्या उदात्त भावनेचे दर्शनही केवळ अरिहंतापुरते मर्यादित किंवा ग्रंथापुरते मर्यादित नसून ते सामान्यांच्या जीवनाचेही अंग बनते हे खालील श्लोकावरून दिसून येते. कृती आणि विचार यांची समांतर रेषाच नेहमी महत्त्वाची ठरत असते. विक्रम संवतच्या 8व्या शतकातील दिग्गज विद्वान हरिभद्र सुरीचा निष्पक्षपातीपणा आत्मदर्शीच्या उदात्त हृदयाचे दर्शन घडवितो. पक्षपातो न म वीरेन द्वेषः कपिलादिषु युक्तिमद वचनम यस्य तस्य कायः परिग्रहः. अर्थ, केवळ महावीराबद्दलच माझा पक्षपात नाही आणि कपिल इत्यादिकांबद्दल माझ्या मनात वैरभावही नाही. माझे तर हेच मत आहे की ज्याचे मत युक्तिसंगत असेल ते ग्राह्य होय. जैन तत्वज्ञान हे तत्वज्ञान नसून ते जीवनाचे रहस्य बोलणारे आहे. त्यामुळे आचारात एक व विचारात एक असा विरोध तेथे मुळीच येत नाही. संसाररूपी अंकुराला जोमाने फुटण्यास सहाय्य करणारे रागद्वेष इत्यादी विकार ज्याचे नाहीसे झालेले आहेत त्याला माझा नमस्कार. मग तो ब्रह्मा, विष्णू, शिव किंवा तीर्थंकर कोणीही असो. केवढा हा प्रांजळपणा, केवढा हा साम्यभाव. आत्म्याचे हे सात्विक शालीन मांगल्य हृदयाला हेलावून टाकल्याशिवाय राहत नाही. गगनाला भिडणारा हा उत्तुंग, उदात्त, पावन, व्यापक मंगल दृष्टिकोन नीच, क्षुद्र, संकुचित दृष्टिकोनाला चिरडून टाकल्याशिवाय राहत नाही. वास्तवाचे वर्णन ताठ मानेने करणाऱ्या या गाथा मात्र नम्र करविल्याशिवाय राहत नाहीत. या गाथांच्या शब्दाशब्दातून मंगलमय भावना ओसंडून वाहत आहेत. देह विभेदेन यः करोति जीवानां भेदम विचित्रम स नैव लक्षणम मनुते तेषां दर्शनम ज्ञानम चरित्रम. जो शरीराश्रित भेदावरून जीवांचे नानारूप भेद करतो तो त्या जीवांचे दर्शन, ज्ञान, चारित्र्य हे लक्षण जाणीत नाही. अर्थात त्याला गुणांची परीक्षा नाही. आत्मा ब्राह्मणः वैश्यः नापी नापी क्षत्रियः नापी शेषः पुरुष नपुसंक स्त्री नापी ज्ञानी मनुते अशेषम. अर्थ, आत्मा ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, पुरुष, नपुंसक, स्त्री इत्यादी उरलेले भेदरूप नाही असे आत्मदर्शी मानतात, समजतात. आत्मा मनुष्यः देवः नापी आत्मा तिर्यंक न भवति. आत्मा नारकः क्वापि नैव ज्ञानी जानाति योगी. अर्थ, आत्मा मनुष्य, देव, तिर्यंच, नारक यापैकी काहीही नाही असे ज्ञानी योगीजन जाणतात. एहू धम्मू जो आयरई ब्रह्मणु शुद्धू वी होई सो साहू किम अण्णू किम सिरीमणी होई. या धर्माचे आचरण करणारा ब्राह्मण असो वा क्षुद्र काही फरक पडत नाही. साधूच्या डोक्याला काय मणी जडवलेले असतात. भावार्थ, या धर्माचे आचरण करणारे सर्व समानच. आत्मदर्शीच्या प्रवृत्तीतूनही ओसंडून वाहणाऱ्या मंगलमयतेच्या दर्शनाने इतरांचेही हृदय मांगल्याने दाटून येते, भरून येते. हे देवा, सर्व प्राण्यांशी मैत्रीभाव, गुणीजनांच्या समागमाने आनंद, दुःखाने गांजलेल्या विषयी दयाभाव, विभिन्नता असणाऱ्या बाबत माध्यस्थ भाव किंवा तटस्थ वृत्ती माझी सतत राहो. मांगल्याचा प्रखर प्रकाशी दीपस्तंभ म्हणजे परस्पर गृहो जीवानाम हे सूत्र होय. अगरबत्तीची सार्थकता स्वतःसाठी सुगंधित राहूनही जाता जाता जगासही सुगंधित करण्यात आहे. तसेच जैन धर्म निवृत्तीमूलक असला तरी स्वकल्याणाबरोबर जाता जाता विश्वकल्याण साधतो
यात आहे. हे सूत्र अखिल मानवजातीला स्वकर्तव्याची जाणीव देते. एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत ते सदाचार, सहकार, न्याय, नीती, मानवता, समता, सहिष्णुता मार्गाने यापन करणे. एका व्यक्तीचे सत्शील अनेकांना सुधारण्यास उपयोगी पडत असते. समाज स्वास्थ्यास या सदाचरणाची अत्यंत गरज असते. म्हणून प्रत्येकाची आजची जबाबदारी भाषणाची नसून वृत्तीची आहे. याच मांगल्याचा उपदेश सदैव परस्परग्रहू जीवानाम हे सूत्र देत राहील. विश्वकल्याणाच्या उत्कट भावनेचा शिगेला पोहोचलेला कळस म्हणजे क्षेमं सर्व प्रजानां प्रभवतु बलवान धार्मिको भूमिपालः काले कालेच समग्विकीयतु मघवा व्याधतो यान्तु नाशम दुर्भिक्षम चौर्यमारी क्षणमपि जगतां मा स्म बुज्जीवलोके चैनेन्द्रं धर्मचक्रं प्रभवतु सततं सर्वसौख्यप्रदायी. अर्थ: सर्व प्रजाजनांचे क्षेम इच्छिणारा अत्यंत बलवान समर्थ असा धार्मिक राजा नेहमी वास करो. उचित समयावर योग्य प्रमाणात मेघ वर्षाव करो. सर्व प्रकारच्या रोगराईचा नायनाट हो. अखिल प्राणीमात्रांना दुर्भिक्ष, चोरी, मारी इत्यादींचा क्षणभरही त्रास न हो व सर्व सौख्यप्रदायी अशा जैनेंद्र धर्मचक्राचा सदैव वास हो. मातेच्या मायेची पखरण सर्वांना व्यापून उरते. त्याचप्रमाणे अहिंसेच्या मायेची पखरण चराचर जीवसृष्टीला व्यापून उरते. तुंगम न मंदरात आकाशात विशालम नास्ति यथा तथा जगती जानीह धर्मो अहिंसासमम नास्ति. उत्तुंग पर्वतापेक्षा अधिक काही उत्तुंग नसेल, आकाशापेक्षा अधिक काही विशाल नसेल असे आपणास वाटते, पण खरे पाहू गेल्यास अहिंसा धर्मा एवढे उत्तुंग व विशाल काहीच नाही. हत्तीच्या पावलात सर्व पावलांचा समावेश होतो. आकाशाच्या प्रांगणात सर्व अंगणांचा समावेश होतो. तसेच परमवितराग रूप अहिंसा धर्मात सर्वच उच्च धर्मांचा सहजच समावेश होऊन जातो. खरोखर सूर्याची किरणे साठविणारा शेवटी थकून जातो. कारण किती म्हणून साठवणार? कारण सूर्याच मुळी प्रकाशाव्यतिरिक्त अन्य वस्तू नाही. तद्वतच आत्मधर्मातून मंगलमयतेची उदाहरणे घेणारा थकून जातो. कारण ती उदाहरणे किती म्हणून घेणार? कारण आत्मधर्मच मंगलमयते व्यतिरिक्त अन्य वेगळा नाही. शेवटी त्या मांगल्याने भारावून गेलेल्या अंतःकरणातून सहजच उद्गार निघतात की सुप्रभातम, सुनक्षत्रम, सुकल्याणम, सुमंगलम, त्रैलोक्यहितम, त्रैलोक्यहितकर्तॄणां जिनानामेव शासनम.